784, तो भरला मी तर 784, एकदम बढिया मध्ये चाललंय, सगळं व्यवस्थित चाललंय. फी किती आहे? तर फी सर आपल्याला दिला त्याने, प्रिन्सिपल दिले 1600 त्याने कर्ज घेतलं होतं बँकेकडून. करेक्ट आहे, 1600 कर्ज. एन आणि आर या दोघांच्या व्हॅल्यू किती आहेत माहित नाही, पण एक गोष्ट त्यांनी दिली ऑलरेडी प्रश्नामध्ये, की दोघांची किंमत सारखी, तर आपण त्याला एक्स मानूया. ठीक आहे, हे साईडला मेन्शन करा. आता ते किती आहे मला माहित नाही, आपण त्याला एक्स मानून टाकूया. ठीक आहे, मग आपण जर त्याला एक्स मानलं तर इथं एनच्या बदल्यामध्ये पण एक्स येईल आणि साईडला इथं आरच्या बदल्यामध्ये एक्स येऊन जाईल आणि भागिले मध्ये ऑलरेडी वेटिंगला आहे 100. लिटरली पुढच्या 2 स्टेप मध्ये आन्सर निघून जाईल. बघा कसं ते, हे 2 0 गेले. आपल्याला हे दोन्ही पण सेम आहे ते दिसतंय, तर दोघाला सेम काहीतरी मानायचं. ठीक आहे, हे 2 0 गेले. मी एक स्टेप वाढवतो उगाच इथं. 784 बरोबर इथं 16 गुणिले या दोघांचा जर मी गुणाकार केला तर तो बनतो इथं एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग. 16 ने याला करू डिवाइड. फक्त पाडे पाठ पाहिजे लक्षात असू द्या प्लीज. मग 16च्या पाड्यामध्ये तर 16च्या पाड्यामध्ये त्याला 264 वगैरे आपण इथं डिवाइड केलं पैकी 264 आलं. हा, मग सर त्याच्यानंतर काय राहिलं माहिती आहे का, इथं राहिला सर 14. 14 म्हणजे 144. करेक्ट. मग सर 16 9 44 49 आला. परफेक्ट आहे. मग बेटा